मुंबई पालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढणार ठाकरे बंधू युतीचा फरक पडणार नाही. महायुतीचा महापौर होणार टीव्ही मराठीवरील मुलाखतीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट दिली. स्थानिक विषयांवर चर्चा नसते तराई करण्याचा माझा स्वभावही नाही. भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं. महायुतीत फोडाफोडीचे बात संपले. यापुढे एकमेकांचे पक्ष न घेण्याचा निर्णय रवींद्र चव्हाणचा. इनकमिंगचं सुरू झालं आता फडणवीस बुत्तील सगळे ओक्षीभाठा. ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य. तर महायुती विकास मुद्द्यांवर निवडणुका जिंकेल. मुंबई महापालिकेवर महायुतीचा महापौर बनणार. एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काहींना पटलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर विरोधक ज्योतिषकडे जाऊ लागले. उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना मालक नोकरांचा पक्ष नाही. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना म्हणजे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नागपुरातील उमरेडच्या प्रचारसभेतील वक्तव्य. कुणाल कामरासारखे लोक नाहीत सांगतनं भाजपचे कार्यकर्तेच झाला दाखवण्याचे काम करतील. नवनाथ बनसोड यांची टीका. तर दरेकरांचाही कामरा मर्यादित राहण्याचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांचा पारघर नागपूरमध्ये सभा. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार. डहाणू, पालघर, उमरेड आणि नागपूरवाडीमध्येही सभा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बुलढाणा, खामगाव, चिखली, देवगाव राजा इथे सभा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार सभाचा आज धडाका. 5 ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित करणार. वणी, पांढरकवडा, मालेगाव, वाशिम, बुलढाणा आणि सिंदखेड राजामध्ये सभा होणार. देशाचे 1,500 वर्ष विघटन झालं. सम्राट अशोकपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी विघटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रकाश आंबेडकरांचे हे मोठं वक्तव्य. जे मनुवादी आहेत ते या देशाचे विघटक आहेत. प्रकाश आंबेडकरांचे हे वक्तव्य. वाद होण्याची शक्यता. आरएसएस तिरंगा फडकवायची हिंमत करत नाही. आरएसएस संविधान वाचायला मला तयार नाही. त्यांना आम्ही दहशतवादी म्हणणार. सुजाता आंबेडकर. आरएसएस दहशतवादी आहे असा उल्लेख. अजित पवारांचे जबाबदार नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावं. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेता चित्रा वाघांचा सल्ला. तर प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो. मात्र इतर नेत्यांबाबत अजित पवारांनी असं बोलणं, असं वक्तव्य करणं. शिरसाट यांचं वक्तव्य. तिजोरीची चावी कोणाकडे नसते. सर्व पैसे जनतेचे असतात. रुपाली चाकणकर यांच्या या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया. अजित पवारांनी बारामतीवर अनेक वर्षांपासून काम केले. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असले मतदारसंघाचा विकास जास्त होत असे. निधी वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना मंत्री बावनकुळे यांचा प्रतिक्रिया. आपल्याकडे नगरविकास खातं आहे. त्याच्यात मालच आहे. 1 तारखेला रात्री 12 वाजता झोपा लक्ष्मी येणार आहे. शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यांची चर्चा. भाजप नेते प्रवीण दरेकर, श्रीकांत भारती आणि रोहित पवारचे समर्थक सूर्यकांत मोरेला हक्कभंग. सूर्यकांत मोरे आणि राम शिंदेंवर केली होती टीका. 2 डिसेंबरपर्यंत सूर्यकांत मोरे यांना लेखी स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना. वाल्मिक कराड धनंजय मुंडे या मुंडेंनी सिद्ध केलं आहे. धनंजय मुंडेंमुळे कराडमध्ये गुंडगर्दी फोफावली आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी जानिका. भाजपची टीका. तर पराभव केला. शहाजीबापू 1 वर्ष सांगत आहेत. दुसरा सांगितलं असतं तर बरं झाला. शहाजीबापू आरोपांवर मंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे प्रतिमेला डाग लागेल असं काही होणार नाही. अंधारे यांच्या ट्विटवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा उघडके तर मनसुबे उडवजाय का. सुषमा अंधारे यांनी केलं ट्विट. एजन्सी घोम तुम्ही भाकर खाता की नोटा. मंत्री संजय शिरसाट यांचं नाव न घेता अशोक चव्हाणांना टोला. नांदेड प्रचार सभेत शिरसाटांचा टोला. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं चव्हाण परिवाराचं सूत्र. 72 वर्ष चव्हाण परिवाराने भोकरमध्ये काहीच केलं नाही. शिंदे शिवसेनेचे हेमंत पाटील यांचे भाजपचे आमदार अशोक चव्हाणांवर आरोप. हिंगोलीत मटकाचा दारूचा अड्डा करचाल तर संतोष बांगर माणसांना निवडून द्याल. भाजपचे आमदार तानाजी मुत्तेकुड्यांचा आमदार संतोष बांगर यांवर टीका. मुस्लिमना उद्धव ठाकरे खूप चांगले वाटत. शिवसैनिकने बाबरी पाडली, गर्व आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेला मदत करणारे मुस्लिम बाबरी विध्वंसाचे समर्थक मानले जातील. एमआयएमचे नेते मज खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका. एकनाथ खडसे आणि महाजन यांच्या वादात माझं सँडविच होतं. एकनाथ खडसे माझे सासरे तर महाजन वडिलांसारखे. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वादावर मंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया.
प्रारूप मतदार यादीत आय बदनामी दिशाभूल करण्याच्या प्रकारे निवडणूक अधिकाऱ्यांनी निवेदन दिलं तर नंदुरबार शहादा नगरपालिकेत भाजपला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आव्हान राहणार. भाजप उमेदवार मकरंद पाटील यांची प्रतिक्रिया. आम्ही निवडणूक विकास मुद्द्यावर लढतोय, मतदार बाजूने राहणार अशी प्रतिक्रिया. अमरनाथ शिंदेंनी पदाधिकारी ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रूपसिंग धल यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. ओशरा का होईना भाजप रवींद्र चव्हाण यांनी मतदार यादीतील घोळ मान्य केला. विरोधकांसोबतच सत्ताधारीही मतदार यादीत आक्षेप घेत असतील तर निवडणूक आयोगी निवडणूक जनतेवर का लादते? आमदार रोहित पवारांनी ट्विट करत केला सवाल. मुख्यमंत्री फडणवीस समोर नवनीत कळोनी पुन्हा खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली. तुमचा आशीर्वाद असलाच नवनीत राणा माझे खासदार राहणार नाही. फडणवीसांकडून राणांना राज्यसभा खासदार करण्याचे संकेत. उज्ज्वलथाई ह्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबवला मुद्दा उज्ज्वलथाई यांच्या वकिलांनी मांडला. आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयात एकदा सुनावणी होणार आहे. काही दिवसात सीबीसेकीबाईवर आहे. माझी तब्येत आधी सुधारली तर दुसरं झटू शकतो. राजीनामा नाकारत सलील देशमुख यांनी दिली प्रतिक्रिया. काही राजकारणी आहेत जातीपतीचं राजकारण करतात. जातीपतीचं राजकारण करणाऱ्यांना मतदानातून उत्तर द्या. नाना पाटेकरांचं हे आव्हान. मुंबईत ठाकरे सेनेचे आमदार सुनील शिंदेच्या मुलाचे माजी खासदार राजन बिचार यांच्या मुलीचे लग्न. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे विवाह सोहळा संपन्न झाला. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लग्न सोहळ्याला लावली हजेरी. पुणे जयंत यारकरांच्या मुलाला लग्नात मुख्यमंत्र्यांची हजेरी. राज ठाकरे, माधुरी मिसाळ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि यांना लग्नाला लावली होती हजेरी. वसईत शालेयकरी मुली मृत्यूसह मुंबई हायकोर्टाकडे दखल. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जारी. प्रस्तुत महिलेला रस्त्यावर सोडून रुग्णवाहिका चालकाचे निलंबन. टीव्ही मराठी बातमीनंतर प्रशासनाची कारवाई. पालघरमध्ये चालकाने रस्त्यातच सोडल्या असल्यानं प्रस्तुती महिलेला 2 किलोमीटर पायपीट करावी लागली होती. साताऱ्यातील विजयनगर गावात मध्यकरुणीकडनं पाटण कराड मार्गावर दालूपून तरुणी गाडीच्या स्टंटबाजी करणं घटनेत महामार्ग वाहतूक दलाने केली अटक. नंदुरबारमध्ये अक्कलकुवामध्ये फायनान्स कंपनी मॅनेजरला लूट प्रकरणी 3 पोलिसांनी ठोकले बेड्या. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे विदेशी सिम कार्ड रॅकेटचा पर्दाफाश. 472 सिम कार्ड पोलिसांनी केले जप्त. विदेशी पोलीस असे नागरिक फसवणं हे कारवाई करीत असल्याचे शंका आहे. तळवाळ पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांना अटक केली. 34,000चा मुद्देमाल जप्त. एपीआय किरण बर्ग यांच्या नेतृत्वाखालच्या पथकाची कारवाई. वसई दिवाण परिसरात वायुगेत कोरिन सिलेंडर लीक झाल्या. वायुगतीत श्वास घेण्याचा त्रास झालेले एकाचा मृत्यू, 1 जण बाधित. पुणे पीएमपीएमपीएल बसला अग्निसुरक्षेचे कवच. पीएमपीएमपीएलच्या सर्व बसेंचं फायर ऑडिट करणारा कोंद्रागी. मानव माकड संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडे एसओपी जाहीर. उपद्रवी माकडांना जिवंत बंद करून सुरक्षित ठिकाणी सन्नार. मानवी बस्तीपासून 10 किलोमीटर दूर वनपरिक्षेत्रात माकडांना सोडलं जाणार. मुंबई पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन इमारत जमीनदोस्त होणार. गुन्हे शाखेतील 117 वर्षपूर्वीची इमारत जमीनदोस्त होणार. ऐतिहासिक इमारतीच्या पाडकामाला 24 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार. उत्तराकार सागरी सेतूसाठी तब्बल 5,854 कोटी निधी. MMRDAला प्रकल्प अंमलबजावणी. शासन मान्यता देण्याचा निर्णय जारी. सागरी सेतू दिल्ली मुंबई एक्सप्रेस मार्ग बाभे मंदिरापर्यंत जोडला जाणार. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांमध्ये 18 लाखांवर दुभर मतदार नोंदवणे. 227 वॉर्डांमध्ये 18,015 दुभर मतदार. पालिकेच्या एस वॉर्डात सर्वाधिक 695 दुभर मतदार. पुण्याचे काम करीत कामगार सुरक्षेकडे हलगर्जीपणा. वारजे मोठा नदी पुलाला कामातील धक्कादायक प्रकार समोर येताना काम करणारे कामगार सुरक्षेचं कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे समोर.